हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. माझा आवाज ह्या व्हिडिओमध्ये कमी येतोय का मला तेवढं सांगा एकदा कमेंट्स करून, कुणी ना कुणी, बरं का. की मला इकडे जेव्हा मी एडिट करायला घेते ना तेव्हा मला आवाज कमी येतो. पण तुम्हाला पण तिकडे आवाज कमी येतो का? व्यवस्थित ऐकायला येतं का? हे नक्कीच मला सांगा. आणि कसे आहात तुम्ही? झालं का सकाळचा तुमचा चहा नाश्ता वगैरे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आशा करते तुमचा दिवस खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ, बरं का. तर वाईट लोकांसाठी सुद्धा तेच आहे माझं मत, आणि चांगल्या लोकांसाठी सुद्धा तेच आहे की त्यांचा दिवस आनंदाचा जाऊ, बरं का. आणि परत ते लोक घाण करत फिरो, घाण लोक. तर घाण लोकांवरती जास्ती बोलून उपयोग नाही आहे. चांगले लोक आहेत आपल्याला बोलायला. जसं की मला ज्या व्यक्तीनं कमेंट्स केली होती ना की कुठं गेले तुझे लोक, जुने लोक, बरं का. तर माझे जुने लोक माझ्यासोबत आहेत. आणि आशा करते अजून बी जे काही नाही आहेत काही कारणाने, तर ते सुद्धा नक्कीच परत येतील. तर ज्यांनी विचारलं होतं ना तिच्या तोंडावरती हा तमाचा आहे, बरं का. माझे लोक आहेत माझ्यासोबत आणि राहणार आहेत. आणि मी कशी बी आहे तशी आवडते, ती जनता मला जशी आहे तशी चॉईस करते, बरोबर की नाही. कारण जनतेला चांगलं माहिती लिपापोती करणारेचा चेहरा कसा असतो आणि बिना लिपापोती करणाऱ्याचा चेहरा कसा असतो. आणि मी एवढी मोकाठानी एवढी रिकामी नाही आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे की मी अशा फालतू गोष्टींवर घालवून लिपापोती करायला, बरं का. माझ्या मागं खूप 2 मुलांच्या जिम्मेदारी आहेत. 2 मुलांना मी शिकवलं, लहानाचं मोठं केलं. 2 मुलांना मी चांगलं पद्धतीनं खाण्यापिण्याची सुविधा दिल्या, कपडा लता दिला, सगळं दिलं. त्याच्यामुळं माझ्या ते डोळ्याखाली सर्कल तुला दिसले, पण माझी ती मेहनत, कष्ट तुला कसे दिसणार बाई, बरोबर की नाही. पागल बाईला हे उत्तर आहे माझं. तर किंवा पागल माणूस पण असू शकतो, बरोबर की नाही. ते जे कोणी होतं त्यांना हे माझं उत्तर आहे की माझे केस विरळ आहेत, टकलं झाले, मग काही दिवसानं माझं टकलं पण होईल, मला काही फरक पडणार नाही. परंतु मी ना तुमच्यासारखी अशी रिकाम टेकडी, दुसऱ्यांवर लक्ष देणारी, दुसऱ्यांवर जळणारी, दुसऱ्यांना घाण कमेंट्स करणाऱ्यातली नाही आहे. कारण माझ्याकडे खूप सारे घरातले प्रॉब्लेम आहेत, माझ्या स्वतःच्या आयुष्यात वैयक्तिक खूप अडचणी आहेत. आणि त्याच्यातून मी स्वतः एकटीनं सगळं उभा केलंय, बरं का. स्वतः एकटीनं लहानाचं मोठं केलंय माझ्या मुलांना. आणि माझ्या मुलांचं शिक्षण मी करतेय अजून बी. आणि माझ्या मुलांच्या जिम्मेदाऱ्या अजून बी माझ्या डोक्यावरती आहेत. त्यामुळं ना मी एवढं म्हणजे नाही का लिपापोतीला लक्ष देत बसत नाही, बरं का. त्याच्यावरती मला पैसा वेस्टेज घालवायचा नाहीये. माझ्याकडे जे आहे, जसं आहे आणि जसं मला देवाने दिले मी तशी आहे, बरं का. आणि ज्यानं माझ्यासोबत लग्न केले त्याला मी आवडले, बरं का. आणि माझ्यासोबत जी कुणी असेल त्यांना मी आवडते, माझ्या मुलांना मी आवडते, बाकीच्या काही ऑडियन्सला मी आवडते, जनतेला मी आवडते. माझ्यासाठी एवढंच बस आहे. लिपापोती करून मला शो अप करायचा नाही आहे. मी जशी आहे नॅचरली तशी मी दाखवते, बरं का. मी जशी आहे. आत्ता सुद्धा मी लिपस्टिक लावलेली आहे, काजळ लावलेली आहे, क्रीम पावडर लावलेली आहे. मी एवढंच करते आणि मी पहिल्यापासून सांगते मी एवढंच मेकअप करते. मी लिपापोती करत बसत नाही, वायफट खर्च करत नाही. कारण मी एकटी सांड तुमच्यासारखी नाही आहे जी अशी मोकार सुटलेली आहे लोकांना टॉर्चर करायला, लोकांना घाण बोलायला. तर माझ्या मागे 2 मुलांची जिम्मेदारी होती, आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे, बरं का. तुझ्यासाठी अशी टाकून दिलेली, सोडून दिलेली मुकट नाही आहे मी, बरं का. त्यामुळे जरा तोंड सांभाळून बोलायचं. ज्यांनी बी कोणी कमेंट्स केली, जेंट्स असो किंवा महिला असो, तिलाही माझं उत्तर आहे, तुझ्यासारखी मोकाट सांड सोडलेली नाही आहे मी. माझ्याकडे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, खूप साऱ्या अडचणी आहेत आणि खूप साऱ्यातून मी बाहेर पडली आहे. आणि माझ्या 2 मुलांना लहानाचं मोठं केले आणि त्यांचं शिक्षण करते मी. हेच माझ्यासाठी खूप आहे, बरं का. तर फालतूगिरी बंद करावी, माझं असं मत आहे. आणि नसेल जमत आपल्याला तर कुठंतरी जाऊन तोंड काळं करावं. नक्कीच हे माझं उत्तर आहे त्या घाण बाईला किंवा घाण पुरुषाला.
आणि जर मी जशी बी आहे, तुम्हाला काही घेणंच नाहीये घाण लोकांना, बरं का. आणि राहिला प्रश्न कपडे नीट घाल, तर तुम्ही उघड्या बायानी मला सांगावं की तुमची लायकी तरी आहे का, बरं का. मी कपडे घालते तर तुम्ही तर उघड्या नागड्या फिरताय फक्त फॉलोअर्ससाठी. तर भिक्कार चोटांनो, तुम्ही स्वतः कपडे घाला आधी, मग मला कसे कपडे घालायचे हे शिकवायला या तोंड घेऊन, बरं का. मी कपडे घालतच नाही त्या लोकांविषयी बोलले. कपडे अर्धवट घालतात म्हणजे शॉर्ट घालतात यांना मी नावं ठेवलेलं नाही. फॅन्सी कपडे घालतात मी यांना नावं ठेवलेलं नाहीये. अक्कल शून्य बाई किंवा माणूस, जरा ती नीट ऐक. त्याच्यामध्ये मी काय म्हटले की कपड्यावरून कुणाचं कॅरेक्टर ठरत नाही, परंतु काहीच न घालणं, बरं का, आणि घालताना काढताना दाखवणं, या विषयावरती मी बोललेली आहे. तुझी अक्कल खायला गेलेली तुझी अक्कल शेण खायला गेलेली जरा आण शोधून वापस. का ती शेणच खात फिरली आहे म्हणून तू अशी बेकलसारखी बोलत राहते. चांगले लोकांना येऊन म्हणते ही कपडे नीट घाल. माय 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 काय करावं हिला बाई, पागल झालीस का तू. अगं स्वतः उघडी नागडी फिरणारी तू फॉलोअरसाठी, आणि तू आम्हाला सांगते कपडे नीट घाल म्हणून. तूच तर उघडी आलतीस माझ्या इथं, आणि मी तुला उघडी पूर्ण ओपन बघितली, आणि रोज सगळी जगदुनिया तुला ओपन बघते, पागल औरत, बरं का. तर घाण लोकांना तुमच्यावरती मला बोलायचं नसतं. चांगले लोक बोलण्यासाठी खूप आहेत. आणि कपिलिकाताईंनी मला सांगितलं होतं व्हिडिओ बनव, अपलोड कर, पण मला वेळ नाही भेटला. काय सांगू तुला, इतकं मला आता हे व्हायला लागले की म्हणजे नाही का, संध्याकाळी लाईव्हला येते ही सुद्धा माझ्यासाठी खूप ही व्हायला लागली. काय होतं, लेट झाले की मग झोपायला लेट होतं, आणि परत सकाळी उठणं ते सगळं डिस्टर्ब होऊन चाललंय. लाईव्हला सुद्धा मी जास्ती वेळ थांबणार नाहीये. लाईव्ह सुद्धा मी कमी घेणार आहे आता इथून पुढे. तसं तर मी घेतच नव्हते, पण स्टार्ट केलेली आहे तर चला थोडा वेळ तरी बोलता येते. पण तिथेही येऊन लोक घाण करतात, टॉर्चर करतात. तर तुमची मानसिकता तुमच्यासोबत, बरं का. मी अजून पण सांगते, तुमची मानसिकता तुमच्यासोबत आणि माझी मानसिकता माझ्यासोबत. मी तिथल्या तिथे रिप्लाय देणार. कुणी काही जरी म्हणलं तरी मी रिप्लाय तिथल्या तिथेच देणार, हे पण सांगते. मग तुम्हाला बघायचं असेल बघा, नाही तर नका बघू, काही फरक पडत नाही. कारण मी काही इथंच पडलेली अशी फक्त यूट्यूबच्याच ह्याच्यावरती पडलेली नाही आहे. मी स्वतः वैयक्तिक कित्येक वर्षापासून जॉब करते, आणि मी कमवती बाई आहे की यूट्यूबवरच माझं घर चालतं असं नाही आहे. आणि अजूनपर्यंत मला यूट्यूबचं एक पण पेमेंट आलेलं नाही आहे, ही पण सांगते. तर प्रश्न मी मागे पण व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे की ज्याला यूट्यूबचं इन्कम विचारायचं आहे त्यांनी स्वतः यूट्यूब चॅनल खोलावं आणि इन्कम काय आहे ती बघावं. दुसऱ्याच्या सांगण्यानं स्वतः अनुभव घेण्यात खूप फरक असतो, बरं का. तर ते जरा स्वतः चॅनल खोला आणि स्वतः अनुभव घ्या. आणि घाण लोकांना पण मला सांगायचं की स्वतः जरा लाईव्ह घ्यायला चालू करा, आणि तुम्हाला येऊन घाण लोक बोलले की मग तुमच्या जीवाची आग कशी होते ना ती एकदा बघा. अरे स्वतःवरून दुसऱ्यांचा विचार करायला शिका, नाहीतर तुम्ही किडे आहेत, किडे, रेंगणारे किडे जे रगडले जातात एनी टाईम, बरं का. स्वतःवरून दुसऱ्याचा विचार करावा की आज आपण जे दुसऱ्याला बोलतोय तीच जर आपल्याला कोणी बोलल्यावर आपल्याला किती त्रास होतो, आपल्याला किती वाईट वाटतं, आपल्याला किती ही होतं, ही तुम्हाला स्वतःला कधीच कळणार नाहीये जोपर्यंत तुम्ही त्या रस्त्याने जात नाही. म्हणून तुम्ही त्या रस्त्याने जा. खरोखर सांगते, ज्यांना ज्यांना अनुभव घ्यायचे आहेत, जे जे लोक घाण विचाराचे आहेत, घाण बोलतात, फक्त त्यांच्यासाठी बोलते. बाकीच्या जनतेला माझा कुठलाही असा प्रश्न नसतो की तुम्ही असं करा म्हणून. आणि जनतेला सांगणारी मी कुणी नाही आहे, बरं का. तर मी जशी बी आहे, काळी नकटी बेरी, डोळ्याखाली सर्कल, टकली बिकली जशी बी आहे, जनतेने माझा स्वीकार केलेला आहे. आणि जेवढी बी जनता माझे व्हिडिओ बघतीये किंवा जेवढी बी लोक मला सपोर्ट करतायत ना, त्यांच्या मनापासून आभारच आहेत, मनापासून आभार आहेत. कारण त्यांना
जनतेला तुम्ही जे दाखवाल ती जनता बघते. मग तुम्ही तुमची रियालिटी दाखवा ना. तुम्ही तुमचं ओरिजिनल चेहरा दाखवा. तुम्ही तुमच्या ओरिजिनल तुमच्या घरामध्ये कसं राहता, कसं हे करता ते दाखवा. बरोबर की नाही? ते लिपापोती करून येऊन 4 घंटे बसायचं आणि शो ऑफ करायचं, त्याच्यातली मी नाही आहे. माझी रिअल जी असतं ते असतं. मी जे आहे ती शेअर करते आणि मला माझ्यासोबत जे घडतं ती मी ती शेअर करत असते. एवढं मात्र खरं आहे. मग ती माझ्या तोंडाला लिपापोती आहे का नाही ती बी बघत नाही मी, आणि मी कशा अवतारात आहे ही बी बघत नाही, बरं का. तर चांगल्या जनतेला माझा हा प्रश्न आहे की का तुम्हाला मी अशी आहे, म्हणजे नाही का साधी सिंपल मी रोज जशी घरात असते तशी जर मी तुम्हाला दाखवलं तर ते आवडत नाहीये का, मला नक्कीच सांगा. आणि जर आवडत नसेल तर तुम्ही जर म्हटलात की नाही बाई रोज तू मेकअप करूनच आमच्या समोर ये, तर मेकअप करून येईल. मग भोकाडी बघा तुम्ही. बरं का, भोकाडी मेकअप केल्यावर लय डेंजर दिसते मी. मग ती तुम्ही परत भोकाडी म्हणून चिडवू नका. हां, मी पण सांगते, चुडेल परत, कोण चुडेल म्हणन, कोण भोकाडी आली म्हणल, मग काय म्हणायचं, परत काय करायचं मग. हां, मला मेकअप नाही बाबा सूट होत. मी सिंपलमध्येच छान वाटते, किंवा वैयक्तिक मला स्वतःला मेकअप केल्यानंतर माझा चेहरा मला आवडत नाही. म्हणजे ती काय म्हणतात तुम्ही, कुठलं ते फाउंडेशन कुठं काही 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 असतं ना, ते लावल्यानंतर मी स्वतःला आवडत नाही. मी कधीही ट्राय केलेलं नाहीये. इव्हन मी आईचा जरी मेकअप केला तरी सुद्धा माझे डोळे भयंकर डेंजर दिसतात मला स्वतःला. त्यामुळे मी बिना मेकअपचीच मला स्वतःला आवडते. तर तुम्हाला आवडत नाहीये का, मी ही जनतेला मला विचारायचंय. साधी सिंपल आणि जशी आहेत तसं जनतेने आतापर्यंत मला नाही वाटत जनतेला ह्याच्याशी काही फरक पडतो की कोण मेकअप करते कोण बिना मेकअपचं येते. त्यांना जसं म्हणजे जशी आहे तशी ती व्यक्ती आवडते. सूरज, बरं का, सूरज दादावरूनच घ्या ना. तो कसा आहे दिसायला तरी सुद्धा जनतेने त्याला इथं नेऊन ठेवला, इथे, माहिती का. बिग बॉस जिंकलाय तो. आणखीन काय पाहिजे, विचार करा, आणखीन काय पाहिजे. मग जनतेने दाखवून दिले ना, दिसण्यावर असण्यावर काही नाही. तुमची कला आणि तुम्ही काय दाखवता हे महत्त्वाचं आहे. तुमची रिअल जे आहे ते दाखवता तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. आणि जनता ही प्रत्येक वेळेला दाखवून देते, जसं आहे तसं ही जनता त्या व्यक्तीला स्वीकारते, बरं का. सूरजवरूनच विचार करावा माणसाने. ज्यांनी मला तशी कमेंट्स केली ना की डोळ्याखाली सर्कल आहेत, तुझे केसच विरळ आहेत, वगैरे वगैरे, कशी दिसते वगैरे वगैरे, अशी जी कमेंट्स केली ना त्यांच्यासाठी हा एक तमाचा असणार आहे, बरं का, जनतेकडून. एवढा सूरज दादा दिसायला कसा जरी असला तर त्याच्या कलेवरून त्याचा सन्मान झालेला आहे. आणि त्याला ह्या जनतेने निवडून आणले, जनतेने बिग बॉस जिंकवलाय. तर जनता अशी आहे. तर जनतेला जरा चांगल्या जनतेला माझा प्रश्न आहे. बाकीच्या वाईट तर काय तुम्ही विचारूच नका वाईटांचं. ह्या जगामध्ये वाईट लोकांची कमी नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात चांगले लोकांची सुद्धा कमी नाही आहे. चांगले लोक सुद्धा आहेत. तर चला, हा छोटासाच व्हिडिओ माझ्या फॅमिलीसाठी. तर कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. छोटे छोटेच ब्लॉग बनवून मी जास्ती ब्लॉग बनवू शकणार नाही, जसे जमल तसे, तर ॲडजस्ट करून घ्या. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. तर हे बघा फ्रेंड्स, इथं भाजी फोडणीला घातलेली आहे. संध्याकाळी वाजलेले आहेत 7 आणि मी फायनली शेवग्याची शेंगाची भाजी टाकलेली आहे. याच्यामध्ये टाकलेला आहे राईस. इथं पीठ मळून ठेवलेलं आहे, ज्याच्या बनवायच्या आहेत मला पोळ्या. आणि मेथीची भाजी ह्याच्यामध्ये बनवून ठेवलेली आहे. प्लस मी सलाड पण केले, तुम्हाला 1 मिनिट हे बघा. छान असं काकडी, टमाटर, कांदा व्यवस्थित कापून घेतला. ह्याला मसाला लावायचा राहिलेला आहे, तर ते मी जेवताना घेण्यासाठी सलाड बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बनवले. ते वरती कांदा आहे, मिक्स नंतर करणार आहे जेव्हा मी जेवायला घेणार, बरोबर की नाही. तर असं आहे माझा संध्याकाळचा मेनू. तर कसं वाटलं नक्की सांगा. मेथीची सुकी भाजी, पोळी, सलाड आणि राईस आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी.
तर आता मला पोळे बनवायच्या राहिलेल्या आहेत, दिवाबत्ती करायची. मी तुम्हाला दाखवते आणि मला थोडीशी चक्कर आल्यासारखी होत आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे शुगर चेक करून की माझी शुगर वाढली आहे का बघायची. तर चला पुढे. तर हे बघू शकता आपली आहे मशीन चेक करायची. मी सेटिंग करून ठेवलेली आहे स्ट्रीप लावून. आता मला सुई टोचून ब्लड काढायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण पकडायला कोणी नाही आहे त्यामुळे मला असं पकडावं लागत आहे. तर बघा आता ब्लड आता मी मशीनवर टाकत आहे. 1 मिनिट. आणि बघू शकता मशीनवरती किती दाखवत आहे, 180 दाखवत आहे बरं का. म्हणजेच माझी शुगर वाढलेली आहे, 180 दाखवते, कारण मला येत आहे चक्कर, फिरल्यासारखं होत आहे. तर बघू शकता तुम्ही, मी याच्यावरती ब्लडचा ड्रॉप टाकल्यानंतर 180 दाखवत आहे. तर ओके, चला. तर हे बघा माझी झालेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती. आणि आता मस्त छान अशी दिवाबत्ती केलेली आहे. आता मी पोळ्या बनवते आणि मग नंतर तुम्हाला पुढे भेटते. तर चला, असं संध्याकाळचं टायमिंगचं असतं माझं.